गुड मॉर्निंग. मंडे मॉर्निंग नागपूर. जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत आहात तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि काय म्हणते 15 तारीख ॲक्च्युली माझी सॅलरी पुन्हा संपली आहे. 15 दिवस अजून काढायचे आहे. कसे पण काढून टाकून, कसे पण म्हणजे उधार मागून टाकायचे. आणि काय म्हणते काही नवीन आहे नाही. माझा बापू नाही ना तर त्याच्यासोबत अजून जास्त मजा येते. तो एक थोड्या वेळासाठी झाला होता काल आणि चालला पण गेला. बाकी काही नाही. बघू आज दिवसभरात काय होते. तर आज वंशिका पण नाही ऑफिसमध्ये, एकटीच आहे मी ऑफिसमध्ये आजच्या दिवस. बघू चला लेट्स सी. आय एम रेडी फॉर द ऑफिस. और वैसे जसं तुम्ही सांगितलंच आहे ऑफिसमध्ये मी आज एकटीच आहे. लहान मुलीसारखी सवय लागली मला बीट लावायची. चांगलं वाटते मला स्वतःसाठी काही करायला. आणि बघू सो मेरी लाईफ में आज क्या होता है टिकते. तर शेवटचं आज काही पण नवीन नाही झालं. स्टुपिड सारखे. आणि मी रस्त्याने येताना पण व्हिडिओ नाही बनवला बिकॉज मी येत होती. आणि ऑफिसमध्ये मी एकटीच होती तर मला लवकर सुट्टी भेटली. वंशिका मॅडम बाहेर गेली आहे का नाही. वंशिका बहुतेक परवा येईल ऑफिसमध्ये. उद्या संध्याकाळपर्यंत ती नागपूरला येऊन जाईल. मग आता हे नाही समजत त्या व्लॉगिंगमध्ये काय इंटरेस्टिंग बनवू शकतो आपण की लोकांनी व्लॉग्स बघितले पाहिजे. सो दिस इज द एंड ऑफ द डे. आज तर माझा बापू पण आहे नाही यार. नाही तर कसं तरी घरी गमते. घरी यायची बिलकुल इच्छा नाही बिकॉज बापू नाही आहे ना. पण मला तर तो जवळच राहते तर येत जाणं येणं करत राहते. आणि मला लवकर सुट्टी झाली बिकॉज वंशिका बाहेर होती. मी एकटीच ऑफिसमध्ये होती तर हिवाळचे दिवस आहे तर रात्र लवकर होऊन जाते त्यामुळे. आणि स्पेशल तर आज काहीच घडलं नाही. ना ऑफिसच्या बाहेर मी कुठे गेली ना ऑफिसच्या. फक्त एक गोष्ट चांगली घडली. ती माझी फ्रेंड आहे ना घालल्याने तिच्यासोबत खूप चांगला नाही खूप बेकार फ्रॉड झाला. अरे लोक अवेअर होतील उलट तसे मेसेजवाल्यांना घाबरतील. माझी मम्मी म्हणते नाही सांगायला पाहिजे तर नाही सांगत. सोडा बाय. अगर आपने मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो प्लीज़ मेरे चैनल को सब्सक्राइब कर दीजिए. हिट द लाइक बटन एंड शेयर माय वीडियो. थैंक यू. बाय.